नमस्कार, मी संगीता. आस्वाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला लिंबाचं मोहरीचं लोणचं कसं बनवायचं ते सांगणार आहे. तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी जवळपास 20 लिंबू घेतलेले आहे. मीठ, लाल तिखट, मोहरीची डाळ, थोडासा मी बेडेकर लोणचे मसाला घेतलेला आहे, थोडेसे मिरे, जिरं, हळदी पावडर, हिंग आणि मेथी दाण्याची पूड. तर मी इथे सर्व लिंब स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. तर या लिंबाच्या आता आपण फोडी करून घेऊयात. आपल्याला हव्या असतील त्या आकारामध्ये आपण फोडी करायच्या आहेत. इथे मी एका लिंबाच्या जवळपास 8 फोडी करत आहे. तर येथे मी सर्व लिंबू कट करून घेतलेले आहे. तर याला आपण सर्वप्रथम हळद आणि मीठ लावून घेऊया. आपल्याला 1-1.5 चम्मच हळद लावायची आहे याला. आणि इथे 21 लिंबू घेतलेले आहेत आपण, 20-21 जवळपास. तर आपण त्यानुसार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 चमचे इथे मीठ घातलेलं आहे. तर याला आपण छान मिक्स करून घेऊया. तर येथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी आणि मिरे टाकलेले आहेत. तर आपल्याला थोडंसं तेल नॉर्मल आलं की त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, त्यामुळे आपले थोडेसे मसाले तळल्यासारखे होते. यामध्ये आपण पोहे खायचा जो चमचा असते, आपण जे मीठ वापरलं याला, त्याच चमच्याने आपल्याला तिखट घालायचं आहे. 1, 2, 4 चमचे तिखट पुरेसं होईल आपल्याला, कारण इथे मी थोडासा लोणचे मसाला वापरत आहे. आणि 3 चमचे आपण मोहरीची डाळ घालूया. मेथी दाणा आणि जिऱ्याची पावडर आहे, अर्धा चमचा ही घालूया. आणि हा लोणच्याचा मसाला सुद्धा घालूया. आणि हे साहित्य पूर्ण थंड झाल्यानंतर आपण या मसाल्यावर ओतून घेऊया. हे आपला लोणच्याचा मसाला सुद्धा गार झालेला आहे. तर हा मसाला आपण आता या लिंबांच्या फोडीवर घालूया. आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया. आपल्या लोणच्याला कलर सुद्धा छान आलेला आहे. याला मिक्स केल्यानंतर छान एका कोरड्या बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे लोणचं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर याला आपण एका काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरणार आहोत. बरणीला स्वच्छ छान कोरडं वाळून घ्यायचं आहे. कमीत कमी हे 1 वर्ष लोणचं टिकू शकते. तर अशा प्रकारे आपलं लिंबाचं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.